मित्रांनो, आज सिन्नर तालुक्याचे युवा नेते आदरणीय उदय भाऊ सांगळे आपल्या इथे बुवाजी बाबा देवस्थानला उपस्थित झाले। दर्शन घेण्यासाठी ते इथे उपस्थित आहेत। दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे याही वर्षी ते इथे आलेले आहेत। तर अतिशय छान प्रकारे इथे यात्रेचं नियोजन बुवाजी बाबा देवस्थानचे महंत यांनी अतिशय छान प्रकारे बबनराव सांगळे साहेबांनी इथे केलेले आहे। तर आपण भाऊंशी बोलणार आहोत। भाऊ, आपण इथे दरवर्षी दर्शनाला येतात, तर बुवाजी बाबा देवस्थान आणि इथली जी व्यवस्था आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं, किंवा बुवाजी बाबा देवस्थानविषयी आपल्या संपूर्ण सिन्नर तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण इथे येतात, बुवाजी बाबांचं दर्शन घेतात आणि आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण करतात। तर आपण या देवस्थानविषयी काय दोन शब्द जरा बोलता? श्री क्षेत्र निराळे बुवाजी बाबा देवस्थानच्या आज सालाबादप्रमाणे जो काही सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि सिन्नर तालुकाच नाही तर राज्यभरातून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आदरस्थान असलेले महंत हरिभक्त बबन महाराज सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही सगळी सेवा या ठिकाणी सुरू आहे आणि राज्यभरातील अनेक मान्यवर अनेक भाविक या ठिकाणी येत असतात आणि आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे की श्री क्षेत्र बुवाजी बाबांच्या चरणी आपण जी काही सेवा करू, जी काही श्रद्धा ठेवू ती निश्चितपणानं त्याचं साफल्य त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही। आणि या सोहळ्याला दिवसेंदिवस अतिशय मोठं स्वरूप होत चाललेलं आहे। हजारो लोक या ठिकाणी येतात, श्रद्धेने भावनेने येतात, इथल्या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेतात। आज हरिभक्तपरायण रामगिरी महाराजांचा सप्ताह आहे। या ठिकाणी अनेक नेते मंडळी त्या ठिकाणी येणार आहे आणि खूप चांगली अशी व्यवस्था या ठिकाणी आपल्याला दिसते। त्यामुळं निश्चितच सगळ्या भाविकांनी या ठिकाणी लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो। धन्यवाद।